फडकवतो तिरंग्याला आणि वंदन करीतो शूरवीरांच्या बलिदानाला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनुराग राजू वैरे. मी केमके स्कूल नांदगाव शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. आज आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील सर्व सन्मान्य अतिथीगण तसेच सर्व गुरुजन वर्ग, समोर असलेले सुजाण नागरिक व विद्यार्थी यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली आणि सुराज्य निर्माण करण्याचे का ज्या महापुरुषांनी पूर्ण केले ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र अभ्यास करून सर्व जाती धर्माचा विचार करून जगातील सर्वात मोठी राज्यघटना तयार केली आणि संविधान सभेची मान्यता मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1949 पासून लोकशाही पद्धतीने आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. प्रजेची सत्ता आली म्हणून प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने आपल्या देशात सर्वत्र साजरा केला जातो. लोकशाहीप्रमाणे सर्व जाती धर्मातील लोक सुखाने आनंदाने राहू लागली. देशाची प्रगती होऊ लागली. शेतकरी, गोर गरीब जनता आनंदाने जगू लागली. पण सर्वश्रेष्ठ या लोकशाहीला, या सुराज्याला काही स्वार्थी आणि भ्रष्ट लोकांची नजर लागू लागली आणि याच्यातूनच भ्रष्टाचार नावाचा शिष्टाचार जन्म घेऊ लागला आणि सोबत काळा पैसा नावाचा विषारी नाग घेऊन आला. कोणताही आदर्श नसलेली एक नवीन जात जन्माला आली. स्वार्थ हा त्यांचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, काळा पैसा हाच त्यांचा पन्नुशर आहे आणि स्वतंत्र भारताला लागलेली हीच खरी कीड आहे आणि हीच खरी कीड आहे आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे असे मला वाटते. तुम्हाला नाही का वाटत? जर वाटत असेल तर सावध व्हा, जागे व्हा. स्वार्थी लोकांमुळे भ्रष्टाचार नावाची कीड एक दिवस इतकी वाढेल की लोकशाहीचा फक्त सापळा उरेल. त्याच्यात प्राण नसेल, त्याचे जिवंतपणा नसेल, तेव्हा आपण कोणत्या उत्साहाने, कोणत्या गर्वाने प्रजासत्ताक दिन साजरा करणार? अहो, स्वतंत्र भारतात जन्माला येण्याचे भाग्य लाभले ना, मग त्या देशाचे स्वतंत्र आणि लोकशाही निष्कलंक ठेवण्याचे काम आपण करू शकत नाही का? ज्या महापुरुषांनी जीवाचे रान करून राज्यघटना तयार केली, त्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला, त्या राज्यघटनेची, त्या लोकशाहीची आन बान आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे आणि राखलीच पाहिजे. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद.